नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 1 जून सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे, कारण व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत। आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत तब्बल 1373 रुपयांची वाढ झाली आहे। यामध्ये मागील महिन्यात झालेल्या 993 रुपयांच्या मोठ्या वाढीचाही समावेश आहे। या तुलनेत घरगुती गॅस सिलेंडरचे दर या काळात फक्त 60 रुपयांनी वाढले आहेत। आजपासून 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईपासून चेन्नई आणि दिल्लीपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही नियम बदलत असतात। तुमच्यासाठी हा महिना अत्यंत खर्चिक ठरू शकतो। त्याचं कारण म्हणजे इराण विरुद्ध अमेरिका संघर्षामुळे आधीच महागाईचा भडका उडाला आहे। नवा महिना सुरू होताच आपल्या देशात दरवेळेप्रमाणे अनेक मोठे नियम बदलले आहेत। आज 1 जून 2026 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांचा थेट परिणाम आपल्या घरच्या बजेटवर किंवा रोजच्या दिनचर्येवर पडणार आहे। स्वयंपाकघरातील मॅनेजमेंटपासून ते मोबाईलवरून होणारे ऑनलाईन पेमेंट आणि अगदी रेल्वे प्रवासापर्यंत अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत। त्यामधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एकाच घरात LPG आणि PNG अशी दोन्ही कनेक्शन ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी नियम कडक केले आहेत। जर तुमच्या घरात पाईप गॅस कनेक्शन चालू असेल तर आजपासून पुढील 30 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे जुने LPG सिलेंडर कनेक्शन सरेंडर करावे लागेल। ग्राहकांच्या सोयीसाठी गॅस कंपन्यांनी एक खास वाउचर व्यवस्था सुरू केली आहे। जर तुम्ही भविष्यात PNG नसलेल्या भागात राहायला गेलात तर याच वाउचरच्या आधारे तुम्हाला तुमचे जुने LPG कनेक्शन पुन्हा चालू करून मिळेल। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, गुगल पे, फोन पे वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज। ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी आणि चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होऊ नयेत म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक मोठा बदल केला आहे। 1 जूनपासून म्हणजेच आजपासून तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमवरून कोणालाही पैसे पाठवताना UPI पिन टाकण्यापूर्वी स्क्रीनवर त्या व्यक्तीचे तेच अधिकृत नाव दिसेल जे त्याच्या बँक खात्यावर दिलेलं आहे, तेच दिसणार आहे। त्यामुळे पैसे योग्य व्यक्तीला जात आहेत याची खात्री करून घेणे सोपे होईल। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल, ATMमधून पैसे काढणे महागणार। देशातील अनेक प्रमुख बँकांनी दरमहा मिळणाऱ्या 3 ते 5 मोफत ATM व्यवहारांच्या नियमांमध्ये अधिक कडक पावले उचलली आहेत। ही मोफत मर्यादा संपल्यानंतर ATMमधून पैसे काढणे, मिनी स्टेटमेंट तपासणे किंवा शिल्लक रक्कम पाहणे यासाठी आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागणार आहेत। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, पॅन कार्डच्या नियमात बदल। बँकेत पैसे जमा करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। आता 50,000 रुपयांपर्यंतची रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी पॅन कार्ड सक्तीचे असण्याच्या नियमात थोडी शिथिलता देण्यात आली आहे। मात्र जर तुम्ही 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे व्यवहार करत असाल किंवा कौटुंबिक गिफ्टचे व्यवहार असतील तर वैध पॅन कार्ड असणे अजूनही अनिवार्य असेल। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, 15 जूनपर्यंत भरावा लागणार ॲडव्हान्स टॅक्स। ज्या करदात्यांची अंदाजे नेट टॅक्स लिबेलिटी 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 15 जूनपर्यंत त्यांच्या एकूण कर दायित्वाचा 15% हिस्सा ॲडव्हान्स टॅक्स म्हणून जमा करावा लागेल। हा कर वेळेत न भरल्यास दरमहा 1% दराने दंड आकारला जाईल। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल, टॅक्स सवलतींमध्ये मोठी वाढ।
जुन्या कर रचनेअंतर्गत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला सरकारने मोठा फायदा दिला आहे. मुलांचा शैक्षणिक भत्ता आता प्रतिमाह 3,000 रुपयांपर्यंत आणि हॉस्टेल भत्ता प्रतिमाह 9,000 पर्यंत टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या मोठ्या कॉर्पोरेट हब शहरांचा आता 50% HRA टॅक्स सवलतींच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल, रेल्वे वेळापत्रकात बदल. रोज लोकल किंवा उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून मोठा बदल करण्यात आला आहे. साऊदर्न रेल्वे चेन्नई बीच, तांबरम, चेंगलपट्टू रेल्वे कॉरिडॉरवर धावणाऱ्या 200हून अधिक उपनगरीय ट्रेनचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली ट्रेन चुकू नये म्हणून स्टेशनवरील डिस्प्ले बोर्ड किंवा डिजिटल ॲपवर नवीन वेळ तपासून पाहावी. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, पेट्रोल, डिझेल आणि विमानांच्या इंधनांवरील एक्सपोर्ट ड्युटी कपात. केंद्र सरकारने शनिवारी घेतलेल्या निर्णयानुसार आज 1 जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि ATFच्या निर्यातीवर लागणारे शुल्क कमी केले आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर, डिझेलच्या निर्यातीवर 3 रुपये प्रति लिटर आणि विमानांच्या इंधनावरील करात तब्बल 7 रुपये प्रति लिटरची कपात करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मोफत आधार अपडेटची मुदत संपणार. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून दिली जाणारी ऑनलाईन मोफत आधार अपडेट सेवा 14 जूनपर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर नाव, पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. नवीन नियमानुसार ऑनलाईन अपडेटसाठी 25 रुपये तर आधार केंद्रात जाऊन अपडेट केल्यास 50 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकतात. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 1 जूनपासून लागू होणारे हे बदल बँकिंग, प्रवास, वाहन खरेदी, गॅस सिलेंडर, PF आणि आधार सेवांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी या बदलांची माहिती ठेवूनच आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ह्युंदाईच्या गाड्या महागणार. ह्युंदाई मोटर इंडियाने वाढत्या उत्पादन आणि संचालन खर्चाचा दाखला देत आपल्या विविध मॉडेल्सच्या किमतींमध्ये 12,800 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 जूनपासून लागू होतील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, विमान प्रवासाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता. विमान इंधन महाग झाल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे एअर इंडिया आणि इंडिगो यांनी 1 जूनपासून काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. ही कपात सुमारे 90 दिवस लागू राहू शकते. परिणामी विमान तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 1 जून हा STचा 78वा वाढदिवस असल्याने राज्यातील सर्व आगारांच्या कंपाऊंड लगत 78,000 झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. परिवहन मंत्र्यांनी देवगड आगाराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रवासी व नागरिकांतून समस्यांचा पाढा मंत्र्यांसमोर वाचला. यावर समस्यांचे निराकरण केल्याचा अहवाल तात्काळ द्या, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व अधिकाऱ्यांना दिला. ST स्थानकाच्या स्वच्छतेबद्दल व इतर समस्यांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ST स्थानकांच्या स्वच्छतेसाठी यांत्रिक झाडू संकल्पना राबविणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.